यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून आता डबल पदवी घेण्याची सुवर्ण संधी. 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल. अन्य पदविकेबरोबरच या ठिकाणी सुद्धा पदवीसाठी प्रवेश घेता येणार आहे. आता एक पदवी शिक्षण घेत असताना किंवा एकदा पदवी घेतलेल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा पदवी घेता येणार आहे. डबल पदवीची योजना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आणली आहे. या अंतर्गत विविध कोर्सेससाठी 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ सल्लागार प्राध्यापक संजय थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी 4.25 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. विशेष म्हणजे 8वी पास असणाऱ्यांपासून ते 12वी पास असणाऱ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र कोर्स तसेच कोणत्याही शाखेच्या पदवीला प्रवेश घेता येतो. चालू शैक्षणिक वर्षासाठी 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामध्ये BA, BCom, MBA, MCA यासह जर्नालिझम, वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस तसेच विविध प्रमाणपत्र कोर्सेस याचा समावेश आहे. आपली नोकरी काम सांभाळून प्रत्येक रविवारी विद्यापीठाचे वर्ग सुरू असतात. लवकरच सांगलीत जर्नालिझम कोर्स सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचं प्राध्यापक संजय थोरात यांनी यावेळेस म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेला डॉक्टर सुशीलकुमार प्राचार्य, प्राध्यापक बोंदर सर, केंद्र संयोजक श्री KA मानी, श्रीमती शर्वरी पाटील, श्री प्रथमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र कोल्हापूर. आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की 1989 साली महाराष्ट्र शासनानं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना केली आणि त्या अंतर्गत असणाऱ्या पदव्या या इतर विद्यापीठाशी समकक्ष आहेत आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एकाच वेळी 2 पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमांना प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी आपल्या कोल्हापूर विभागीय अंतर्गत एकूण 8 पदवी शिक्षण क्रम आहेत. त्याचबरोबर 9 पदव्युत्तर शिक्षण क्रम म्हणजे MBA, MCom अशा प्रकारचे. त्याचनंतर 8 पदविका शिक्षण क्रम, त्याचबरोबर 6 पदविका शिक्षण क्रम ॲग्रीमध्ये, त्याचबरोबर प्रमाणपत्र एकूण 7 शिक्षण क्रम चालू केले जातात आणि या शिक्षण क्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू आहे. त्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यापीठामधून DL पदवी आपण म्हणतो त्यासाठी प्रवेश घ्यावा असं मी आवाहन करतो. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये वृत्तपत्र विद्या हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे, हे आपणाला नम्रपणे मी सांगू इच्छितो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.